या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जीजी दीपाला आणि तिच्या भावंडांना मारून टाकायला सांगतो, पण दीपा मोठ्याने त्याच्यावर ओरडते आणि त्याला आणि त्याच्या माणसांना थांबवत म्हणते की तुम्हाला काय वाटलं मी काय इथे एकटी आली आहे का? बाहेर जाऊन बघा, बाहेर पोलिसांनी तुम्हाला सगळ्या बाजूंनी घेरलं आहे. आणि ते ऐकून जीजी तर खूपच घाबरतो आणि लगेच त्याच्या एका माणसाला बाहेर पाठवतो. अर्जुनला त्या माणसाची चाहूल लागते, त्यामुळे तो सगळ्यांना लपून बसायला सांगतो आणि त्यामुळे त्या माणसाला बाहेर कोणीही दिसत नाही. तो लगेच ही गोष्ट जीजीला सांगतो. तर जीजीला असं वाटत असतं की दीपा मरणाच्या भीतीने खोटं बोलते, पण दीपा हसतच म्हणते की अरे भीती मला नाही वाटत, भीती तुला वाटते. आज इथे काही झालं ना तरी तू इथून सही सलामत बाहेर जाऊ शकणार नाही. आणि ते ऐकून जीजी खूप चिडतो आणि मग त्यानंतर तो त्या फाईल टेबलवर ठेवतो आणि त्याच्या माणसांना सांगतो की या दीपाच्या भावंडांना इथे घेऊन या, आज या सगळ्यांचा खेळ मीच संपवणार आहे. त्यामुळे ते लोक लगेच दीपाच्या भावंडांना आणि त्या राजाला तिथे घेऊन येतात. त्यांची अवस्था बघून दीपा खूप घाबरते. तर तो राजा मात्र जीजीला म्हणत असतो की साहेब निदान मला तरी सोडून द्या, मी तुमचं काम केलं आहे ना. आणि ते ऐकून जीजी हसतच म्हणतो की बघ दीपा, तुझा हा भाऊ जीवावर आलं की याला फक्त स्वतःची काळजी असते. आणि त्याच वेळी दीपाला आठवतं की ऑफिसमधून निघताना अर्जुनने तिला निळ्या रंगाच्या 2 पुड्या दिल्या होत्या. त्याने सांगितलं होतं की या पुड्या मी या फाईलमध्ये ठेवतोय, जर तुला गरज वाटली तर ही फाईल जोरात दाब, म्हणजे या पुड्या फुटतील आणि त्यानंतर सगळीकडे शाई पसरेल, त्यामुळे तुझ्या सह्यासुद्धा नाहीशा होतील. थोडक्यात काय तर फाईल खराब होईल. आणि ते ऐकून दीपा तर खूपच खुश झालेली असते आणि मग त्यानंतर ती लगेचच जाऊन त्या टेबलवर ठेवलेल्या फाईल घेते आणि त्या जीजीला म्हणते की जर तुला फाईल हवी असेल ना तर आधी माझ्या भावंडांना सोडून दे. तर जीजी म्हणतो तुला काय वाटलं ग, तू या फाईल घेऊन माझ्यापासून पळून जाशील का? पटकन त्या फाईल माझ्याकडे दे. मात्र दीपा त्यातील एक फाईल जोरात खाली फेकते आणि त्यामुळे अर्जुनने त्यामध्ये ठेवलेली ते निळ्या रंगाची पुडी फुटते आणि संपूर्ण फाईल खराब होते. हे बघून जीजी तर खूपच घाबरतो आणि रागाच्या भरात तो दीपावर गोळी झाडतो आणि ते बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. गोळीचा आवाज बाहेर देखील अर्जुन, आर्या आणि इतरांनी ऐकलेला असतो. तर इकडे दीपा गोळी लागताच जमिनीवर पडते आणि डोळे मिटते आणि ते बघून तिची सगळी भावंडं रडू लागतात. जीजी म्हणत असतो की मी तुला सांगितलं होतं की गोडीत राहशील तर फायद्यात राहशील, पण तुम्ही ऐकलं नाही. आणि मग त्यानंतर तो त्याच्या माणसांना सांगतो की या सगळ्यांना मारून टाका, कोणालाही जिवंत ठेवू नका. तर दुसरीकडे आर्या अर्जुनला म्हणत असते की आता आपण आतमध्ये जायलाच हवं. तर अर्जुन म्हणत असतो की हो. आणि मग तो त्याच्या सगळ्या टीमला सांगतो की आपण आतमध्ये जाऊयात, मात्र त्या लोकांकडे सुद्धा हत्यारं असण्याची शक्यता आहे. आपल्या टीममधील कोणालाही काही होता कामा नये. आणि मग त्यानंतर ते सगळेजण त्या गोडाऊनमध्ये जातात आणि त्या जीजीच्या माणसांना घेरतात. हे सगळं बघून जीजी तर खूपच घाबरतो. मात्र त्याचवेळी त्याची 2 माणसं पटकन जाऊन त्या दीपाच्या भावंडांना पकडतात. आणि मग जीजी अर्जुनला म्हणतो की अर्जुन, मी तुला आधीच सांगितलं होतं की माझ्या वाकड्यात शिरू नको. जर तू मला इथून सही सलामत बाहेर जाऊ दिलं नाही ना तर या सगळ्यांना मी मारून टाकेल. आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो की ठीक आहे. आणि मग तो सगळ्यांना त्या जीजीच्या माणसांना सोडायला सांगतो. तो म्हणत असतो की लहान मुलांना यामध्ये घेऊ नको जीजी. जीजी म्हणत असतो की आता जोपर्यंत मी इथून बाहेर पडत नाही तोपर्यंत ही दीपाची भावंड माझ्याच माणसांच्या ताब्यात राहतील. आणि मग तो घाईघाईने तेथून जाण्यासाठी निघतो. पण तितक्यात जमिनीवर पडलेली ती दीपा त्याचे दोन्ही पाय पकडते आणि त्यामुळे जीजी खाली कोसळतो. तर दीपा लगेच त्याचा गळा आवळते आणि तिला असं पुन्हा जिवंत होताना बघून राजाला आणि दीपाच्या भावंडांना तर आश्चर्याचा धक्काच बसतो. तर सगळेच जण त्या जीजीकडे बघत हसत असतात. आणि मग अर्जुन त्याची कॉलर पकडून त्याला उठवतो आणि त्याला खाली बसवत त्याच्या डोक्याला गन लावतो. सगळेजण हसतच जीजीकडे बघत असतात. जीजीला मात्र नेमकं काय घडले तेच कळत नाही. तो आश्चर्याने दीपाकडे बघत असतो. तर अर्जुन हसतच त्याला विचारतो की काय झालं, तू गोळी झाडून सुद्धा ही दीपा इथे जिवंत उभी कशी, असा प्रश्न पडलाय ना तुला. आणि त्यावर दीपा हसतच म्हणते की अरे गिरीश गायकवाड, तू कधी बुलेट प्रूफ जॅकेटबद्दल ऐकलं आहे की नाही, तुला काय माहीत असणार म्हणा. आणि मग त्यानंतर पुन्हा सगळेजण त्या जीजीच्या माणसांना ताब्यात घेतात. अर्जुन म्हणत असतो की अरे तुमच्या मालकाच्या डोक्याला बंदूक लागली आहे, आता तुम्ही ना काही करू शकत नाही. तर त्याचवेळी तो जीजी दीपाला म्हणू लागतो की दीपा, मी तुला वाटेल तितके पैसे देईल, पण तू माझी साथ दे. मी तुझी ती छोटीशी झोपडी बघितली आहे. आता मी तुला एवढा पैसा देईल ना की तो सरता सरणार नाही. तू फक्त माझ्या बाजूने उभी राहा. आणि ते ऐकून दीपा हसतच म्हणते, सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही.
तर तो जीजी म्हणत असतो की अगं माझ्याकडे करोडोंची संपत्ती आहे, या फाईल आहे, तुला वाटेल तितका पैसा मी देऊ शकतो. आणि ते ऐकून मात्र सगळेच जण हसू लागतात. त्यामुळे जीजी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असतो. आणि मग त्यावेळी आर्या जीजीला म्हणते की तुला काय वाटलं, तू आधी अपर्णा मॅडमचा अपघात घडवशील, त्यानंतर त्यांचं अपहरण करून त्यांना डांबून ठेवशील आणि मग दीपाचा वापर करून तुझ्या कामाच्या फाईलवर त्यांची सहीसुद्धा घेशील. अरे पण आत्ता तुझ्यासमोर ज्या उभ्या आहेत ना, त्याच आहेत अपर्णा सुरेश माने, पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर. आणि ते ऐकून जीजीला तर मोठा धक्काच बसतो. तो आश्चर्याने अपर्णाकडे बघत असतो. अर्जुन म्हणत असतो की काय झालं जीजी, तुला विश्वास बसत नाहीये का? याच आहेत अपर्णा सुरेश माने, या पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम. तुझ्या तावडीतून सुटून आज त्या पुन्हा तुझ्याच समोर उभ्या आहेत. आणि मग ते ऐकून जीजी तर आश्चर्यानेच अपर्णाकडे बघत तिला विचारतो की तू खरंच अपर्णा माने आहेस का? आणि त्यावर अपर्णा म्हणते की हो, मीच आहे अपर्णा माने. खरं तर तुझ्या तावडीतून सुटणं माझ्यासाठी अवघड नव्हतं आणि आता तुझा तो बोलका पोपटसुद्धा आमच्याच ताब्यात आहे. त्यामुळे आता तू यामध्ये पुरता अडकला आहे, आता तुझी सुटका नाही. आणि ते ऐकून जीजी तर खूपच घाबरतो. मात्र तरीही तो म्हणत असतो जसा मागच्या वेळी मी या सगळ्यातून बाहेर पडलो तसाच आत्तासुद्धा बाहेर पडेल. आणि ते ऐकून अपर्णा हसतच म्हणते की यावेळी असं काही होणार नाही, कारण आत्ता तू जे काही केलं आहे ना ते सगळं आम्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आहे. त्यामुळे आत्ता यावेळी आम्हाला पुराव्यांची कमतरता भासणार नाही. आणि ते ऐकून जीजी तर खूपच घाबरतो. त्यानंतर मग अपर्णा दीपाच्या त्या सगळ्या भावंडांना तेथून जायला सांगते. ती त्यांना सांगते की तुमची दीपाताई सुखरूप आहे, काळजी करू नका. आणि मग ते सगळे तिचे आभार मानत तेथून निघून जातात. तर जीजी मात्र अजूनही अपर्णाला, अर्जुनला धमक्या देतच असतो. तर दीपा त्याला म्हणते की तुला काय वाटलं, तू एका कलेक्टरला आणि इन्स्पेक्टरला तुझ्या तालावर नाचवशील आणि आम्ही नाचू? तुला याआधीसुद्धा आम्ही वॉर्निंग दिली होती पण तू ऐकलं नाही. तू माझ्या गाडीचा अपघात घडवून आणला, मला बंदिस्त करून ठेवलं. आता तुझी या सगळ्यातून सुटका होणार नाही. आणि मग अर्जुनही त्या जीजीला म्हणत असतो की मी फक्त त्या दीपाला माझ्या अमोलसाठी घरी आणलं होतं, मात्र तू आणि त्या राजाने तिचा गैरवापर केला, त्या बिचारीला त्रास दिला, तिच्याकडून अपर्णाच्या सह्या करून घेतल्या. तर अपर्णा म्हणत असते आणि तुझा विश्वासच कसा काय बसला की इथे दीपा येऊ शकते? तिच्यासारख्या निरागस मुलीला मी तुझ्यासारख्या कोल्ह्याच्या तावडीत पाठवेल का? आणि मग त्यानंतर ती अर्जुनला सांगते की अर्जुन, तुला जे काही करायचं आहे ना याच्यासोबत ते कर, मात्र याच्याकडून सगळे गुन्हे कबूल करून घे. आणि त्यावर अर्जुनही हसतच हो म्हणतो. आणि ते ऐकून तर जीजी अजूनच घाबरतो. आणि मग त्यानंतर अपर्णा सांगू लागते की मी इथून सुटल्यानंतर तुझ्या त्या माणसावर हल्ला केला आणि मग आर्याच्या मदतीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आता तो आमच्या ताब्यात आहे. आणि मग त्यानंतर आम्ही हा सगळा प्लॅन बनवला. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.